नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील परकीय बँकांविषयीची माहिती बघायला सुरुवात केली होती आणि आपण बघितलं होतं की परकीय बँका किंवा ह्या भारतामध्ये त्यांचं अस्तित्व दोन प्रकारामध्ये आपल्याला आढळतं. पहिलं म्हणजे ब्रँच फॉर्म ऑफ प्रेझेन्स, म्हणजेच ह्या बँका ह्या ज्या असतात त्या आपल्याला ब्रँचच्या स्वरूपामध्ये बघायला मिळू शकतील. किंवा त्याचबरोबरीनं आपण पाहिलं की त्यांचं दुसरं एखादं रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस इथं असू शकतं. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस म्हणजे की त्यांचं पूर्ण फुल फ्लेज बँक नसेल, मात्र केवळ व्यवहार जे बँकेचे असतील आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं एखादं कार्यालय स्वरूपामध्ये ह्या बँका इथं असू शकते. तर या दोन स्वरूपामध्ये परकीय बँका भारतामध्ये असू शकतात हे आपण पाहिलं होतं. यानंतर आपण बघितलं की भारतीय परदेशातील ज्या बँका आहेत तर त्यांचं भारतामधील जे अस्तित्व आहे ते जरी केवळ एकूण शाखांच्या 1% कमी शाखा त्यांच्या असल्या तरी एकूण बँकिंग क्षेत्राने जितका काही मालमत्ता निर्माण केलेली आहे त्यापैकी 7% एवढी मालमत्ता आणि 11% इतका नफ्यातला वाटा, म्हणजे 1% कमी शाखा असूनही 11% जास्त नफा या बँका कमवतात. मग या बँकांचा असा कोणता व्यवसाय की ज्यातून ते एवढा पैसा कमवतात? तर त्यातला सर्वात प्रमुख भाग आहे तो म्हणजे ट्रेड फायनान्स, म्हणजे परकीय व्यापार जो असतो तर त्या परकीय व्यापाराला वित्तपुरवठा करणे. परदेशातून जर भारतीय कंपन्यांना भांडवलाची उभारणी करायची असेल, कर्ज घ्यायचं असेल तर अशा प्रकारचं कर्ज उपलब्ध करून देण्याचं, म्हणजे डॉलर्समध्ये कर्ज पाहिजे, पाऊंड्समध्ये कर्ज पाहिजे, युरोमध्ये कर्ज पाहिजे, तर हे काम या बँका करतात. होलसेल लेंडिंग म्हणजे किरकोळ 10-20 लोकांना कर्ज द्यायच्याऐवजी एकाच मोठ्या खातेदाराला मोठं कर्ज देण्याकडे या बँकांचा मोठा कल असतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तांमध्ये भारतात गुंतवणूक करणे आणि त्या गुंतवणुकीच्या खरेदी विक्रीतून काही नफा मिळवणे. उदाहरणार्थ शेअर बाजारातील गुंतवणूक असेल किंवा ह्याच्या पुढचाच मुद्दा म्हणजे ट्रेजरी सर्व्हिसेस म्हणजे कर्ज रोख्यांची खरेदी विक्री असेल. यातून देखील या बँका पैसे कमवतात. परकीय चलनाच्या खरेदी विक्रीतून पैसे कमवतात आणि अशा प्रकारे या बँकांचा नफा असल्याचं आपल्याला दिसतं. तर काही यांच्यापैकी बँका ह्या प्रायव्हेट बँकिंग, म्हणजे जसं आपण बघतो स्विस बँकामध्ये काही खाजगी मोठ्या व्यक्तींचे अकाउंट्स असतात, तर तशा प्रकारचं प्रायव्हेट बँका आणि त्यांच्या संपत्तीचं व्यवस्थापन ह्याच्यासाठी सुद्धा ह्या बँका कार्यरत असतात. यानंतर आपण बघितलं की भारतामध्ये जे परदेशी बँका होत्या तर त्यांचं अस्तित्व हे दोन प्रकारामध्ये असणार होतं. मात्र काय होतं, यापूर्वी भारतामध्ये ज्या परकीय बँका होत्या तर त्या परकीय बँका जास्त याव्यात यासाठी आपण फार प्रयत्नशील होतो. मात्र 2008मध्ये एक जागतिक स्तरावर एक जागतिक वित्तीय अरिष्ट आलं, जागतिक वित्तीय संकट आलं 2008. आणि या संकटात काय झालं की ज्या जगातल्या सर्वात मोठ्या बँका होत्या तर अशापैकी 2-3 मोठ्या बँका, म्हणजे ज्यामध्ये लेहमन ब्रदर्स, जे पी मॉर्गन चेस आणि सिटी बँकसुद्धा काही प्रमाणामध्ये, अशा बँका ह्या बुडण्याच्या मार्गावर लागल्या. त्यापैकी त्या पहिल्या दोन मोठ्या बँका होत्या जे पी मॉर्गन चेस आणि लेहमन ब्रदर्स, ज्यांची साईज स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षा अनेक पटींनी मोठी होती. तर या बँका बुडाल्या आणि मग या बँकांविषयी असं म्हटलं जायचं की परकीय किंवा आंतरराष्ट्रीय बँका एवढ्या मोठ्या असतात की दे आर टू बिग टू फेल किंवा दे आर टू कनेक्टेड टू फेल, मीन्स दीज बँक्स विल नॉट फेल ॲट ऑल. म्हणजे या बँकांची बुडण्याची शक्यताच नाही, कारण की या बँकांचं नेटवर्क, या बँकांची मालमत्ता एवढी मोठी आहे की अशा मोठ्या बँका बुडूच शकत नाही, अशा प्रकारची धारणा होती. मात्र 2008मधल्या ह्या वित्तीय संकटामध्ये जगातल्या अनेक मोठ्या बँका, त्यापैकी सर्वात टॉपच्या दोन मोठ्या बँका बुडाल्यामुळं ही जे गृहीतक होतं की या बँका बुडू शकत नाही ते चुकीचं ठरलं. आणि यामुळं मग रिझर्व्ह बँकेने ठरवलं की आपण सुद्धा काय करायचं, फुंकून फुंकून ताक प्यायचं. म्हणजेच काय करायचं की जिथं परदेशातल्या बँकांना भारतात यायची इच्छा असेल तर त्यांना आपल्या इथल्या त्या बँका इथे येऊन बुडू नयेत किंवा इथल्या लोकांचे पैसे बुडू नयेत यासाठी रिझर्व्ह बँकेने 2011मध्ये एक नियमावली जाहीर केली. आता या नियमावली ही दोन प्रमुख तत्वावर आधारित आहे. त्यातलं पहिलं तत्व आहे बाय रिसिप्रोसिटी. रिसिप्रोसिटी म्हणजे प्रतियोगी सहकारिता. म्हणजेच काय की तुम्ही जर
जसे आमच्याशी वागाल तसे आम्ही तुमच्याशी वागू. म्हणजेच काय, ज्या देशातनं परदेशातली बँक भारतात येऊ इच्छित असेल तर त्या देशात भारतीय बँकांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते, तिला कोणते नियम अटी लादल्या जातात, तर तिला योग्य ट्रीटमेंट मिळते का, आणि जर ते असेल तरच त्या बँकेला आपल्याला भारतामध्ये तिची शाखा उघडू देण्यासाठी परवानगी द्यायची, अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेने ठरवलं. आणि दुसरं म्हणजे रिझर्व्ह बँकेने ठरवलं की या बँकेची ही जरी भारतामध्ये जरी तिला शाखा उघडायच्या असल्या तरी या शाखांचा कारभार, या शाखाची अकाउंटिंग ही फक्त भारतापुरती मर्यादित असेल, आणि हिचा मुळातल्या तिच्या जी मालक बँक आहे, तिची जी पालक बँक आहे, मूळ बँक आहे, तिच्याशी काही संबंध नसेल, ती त्या बँकेची भारतीय उपकंपनी असेल, अशा स्वरूपामध्ये तिचं अस्तित्व आपल्याकडे असणार होतं. त्यानंतर आपण बघितलं की रिझर्व्ह बँकेने सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर जे बेझेल स्टँडर्ड ठरवण्यात आलेले आहेत, बेझेल नावाचं शहर आहे, आणि त्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकांची तब्येत व्यवस्थित राहावी, स्थिती योग्य राहावी, यासाठी काय केलं जातं, निकष ठरवले जातात. आणि मग त्या नियमांचं पालनसुद्धा या परदेशी बँकांनी भारतात आल्यावर केलं पाहिजे. त्याचबरोबरीनं भारतात येणाऱ्या प्रत्येक बँकेला, विदेशी बँकेला किमान 500 कोटी रुपये इतक्या प्रमाणामध्ये परकीय चलन भारतात आणावे लागेल, आणि तरच अशा भांडवलाच्या आधारावर तिला भारतामध्ये आपली शाखा उघडता येईल. त्याचबरोबरीनं या बँकांना 10% CRR म्हणजे रोख राखीव निधी, आणि त्याचबरोबरीनं भारतातल्या ज्या क्षेत्रांना रिझर्व्ह बँक प्राधान्यक्रमाने कर्ज पुरवठा देण्याला सांगेल, तर अशा क्षेत्रांना या बँकेने किमान 40% इतका पुरवठा, कर्जाचा पुरवठा केला पाहिजे. तर अशा प्रकारे बऱ्याचशा अटींना बांधील राहून या बँकांनी भारतात यावा, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं धोरण राहिलेलं आहे. आता या बँकांना भारतात त्यांची उपकंपनी काढावी असं सांगण्यामागचा कारण काय असेल, तर पहिलं तर की असं केल्याने काय होतं की या बँकांची एक स्वतंत्र लीगल एंटिटी म्हणून भारतात नोंद होते, आणि हिचे संचालक मंडळ हे भारतीय असतं. म्हणजे यामध्ये भारतातील बऱ्यापैकी लोक असतात, भारतातल्या बँकिंग क्षेत्राचे जाणकार लोक असतात. त्याचबरोबरीनं there is a clear delineation between the assets and liabilities of domestic bank and those of the foreign parent. म्हणजे तिची जी परकीय बँक असते, जी तिची मूळ मालक आहे ती, आणि भारतातली उपकंपनी यांच्यामध्ये काय असतं, क्लिअर डिलिनेशन म्हणजे काय की या दोघांमध्ये संपूर्णपणे फरक असतो, की ह्या भारतातल्या कंपनीचे ॲसेट वेगळे, लायबिलिटीज वेगळ्या, अशा प्रकारचं पूर्ण फरक आपल्याला तयार करता येतो. त्याचबरोबरीनं जे ॲप्लिकेबिलिटी ऑफ द लॉज ऑफ द कंट्री ऑफ इन्कॉर्पोरेशन ऑन लोकली इन्कॉर्पोरेटेड सबसिडरी, म्हणजे आपल्या देशामध्ये जर तिचं नोंदणी झाली तर आपल्या देशाचे सर्व नियम तिला फॉलो करावे लागतात. तर त्याचबरोबरीनं हिथं जर आपण बघितला, जो चौथा मुद्दा आहे की या बँकेचं स्वतःचं एक लोकल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असेल, म्हणजे संचालक मंडळ असेल, आणि ते काय करेल की या बँकेच्या त्याचबरोबर आपल्या देशातल्या ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करणारे निर्णय ते इथपर्यंत घेईल. त्याचबरोबरीनं जे लोकल रेग्युलेटर आहे, म्हणजे म्हणजे या केसमध्ये बँकिंग क्षेत्राचा रेग्युलेटर म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर यामुळं रिझर्व्ह बँकेचे नियम या बँकांना कठोरपणे फॉलो करावे लागतील किंवा प्रभावीपणे फॉलो करावे लागतील, हे सगळं रिझर्व्ह बँक बघू शकते. आता यासाठी म्हणून मग रिझर्व्ह बँकेने ही जी योजना काढलेली आहे, तर ह्याचा आपण अजून जरा जास्त खोलात जाऊन माहिती घेऊयात. त्याबद्दलच्या नोट्स मी आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत. तर ज्या बँकेला भारतात यायचं असेल तर त्या देशातली जी मध्यवर्ती बँक असेल तिची मंजुरी तिला प्रथमतः मिळवावी लागते. त्या देशातल्या मध्यवर्ती बँकेने मंजुरी दिली असेल तरच तिला भारतामध्ये आपली उपकंपनी उघडता येते. त्याचबरोबरीनं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे काही सुपरविजन सुचवेल, म्हणजे ज्या काही ऑडिट्सना सामोरं जावं लागेल असं या बँकेला सांगेल, त्या सर्व गोष्टींना त्या बँकेची मंजुरी दिली पाहिजे. त्यानंतर अनेक गोष्टींना विचारात घेऊन अशा प्रकारचा परवाना दिला जातो. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय की ज्या देशातील बँक आपल्याकडे येणार आहेत त्याच्याशी आपले पॉलिटिकल
आणि आर्थिक रिलेशन्स कसे आहेत, म्हणजे आपले राजकीय आणि आर्थिक संबंध कसे आहेत. जर आपले त्याच्याशी मित्रत्वाचे संबंध असतील तर अशा देशातल्या बँकांना आपण येऊ शकतो. दुसरं म्हणजे रिसिप्रोसिटी, म्हणजेच काय की त्या देशामध्ये भारतातल्या बँकांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते. तिसरं म्हणजे की जी बँक भारतात येऊ इच्छिते ते तिची आर्थिक स्थिती कशा प्रकारची आहे. त्यानंतर ओनरशिप पॅटर्न, म्हणजे तिचे मालकी हक्क कुणाकडे आहे. त्याचबरोबरीनं की तिची जी भारतात येणारी बँक आहे तर तिची जागतिक स्तरावरच्या मूडी किंवा इन्व्हेस्टर सर्व्हिस, स्टँडर्ड अँड पुअर, फिच अशा संस्था काय करतात, वेगवेगळ्या बँकांना रेटिंग देतात की A रेटिंग असेल तर सर्वोच्च रेटिंग असतं, AA, नुसता A किंवा A- अशा प्रकारची B+, अशा प्रकारच्या रेटिंग्ज असतात. तर जेवढी रेटिंग सर्व उच्च असेल तर तितकं त्या बँकेची स्थिती चांगली आहे असं समजलं जातं. तर त्या बँकेची रेटिंग ही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली असली पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या बँकेची जो प्रेझेन्स आहे, त्या बँकेचं जे अस्तित्व आहे तर ते सिग्निफिकंटली मोठं असलं पाहिजे. त्याचबरोबर आहे ना की त्या बँकेने योग्य प्रकारे जोखीम व्यवस्थापन आणि अंतर्गत स्वतःचं व्यवस्थापन यांच्याविषयी काय केलं पाहिजे, योग्य पावलं उचलली पाहिजे. तर अशा प्रकारची सर्व बंधनं त्यांना पाळावी लागतात. त्याचबरोबर आता आपण पुढील मुद्दे बघूयात. त्या म्हणजे मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट. एखाद्या परकीय बँकेला भारतात यायचं असेल तर तिला काही किमान भांडवल सोबत घेऊन यावं लागेल. इथं चुकीने $5 बिलियन झालेलं आहे, तर इथं संख्या आहे 5 बिलियन रुपीज. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, तर 5 बिलियन म्हणजे 500 कोटी रुपये इतकी रक्कम नव्या बँकेला भारतात येताना आणावी लागते. त्याचबरोबरीनं ही सर्व रक्कम टप्प्याटप्प्यातनं आणतात, तिला ती एकदाच आणावी लागते. इट हॅज टू ब्रिंग इन द एंटायर अमाऊंट ऑफ इनिशियल कॅपिटल अपफ्रंट, म्हणजेच काय ती लगेच घेऊन यावी लागते. भारतात येऊन त्या बँकेला काय करावं लागतं, 500 कोटी रुपयांचं परकीय चलन आणावं लागतं. 500 कोटी रुपयांच्या मूल्याचं परकीय चलन आणावं लागतं. त्याला भारतातील जो फॉरेन एक्सचेंज मार्केट आहे त्यामध्ये ते कन्वर्ट करून घ्यावे लागतात आणि ते मध्यवर्ती बँकेकडे जमा करावे लागतात. अशा प्रकारे मग त्या बँकेला काय करता येईल, आपल्या इथं शाखा उघडता येईल. त्याचबरोबरीनं आपण काल हेही पाहिलं होतं की 1956चा कंपनी कायदा, त्यानंतर 1949चा रिझर्व्ह बँकेचा कायदा, त्या रेग्युलेशन ॲक्ट, त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट जो 2007चा आहे. आणि अशा सर्व प्रकारच्या बंधनांचं तिला पालन करावं लागेल. त्याचबरोबरीनं भारतात जे काही KYC नॉर्म्स आहेत किंवा भारतामध्ये जी अँटी मनी लॉन्ड्रिंग आहे, मनी लॉन्ड्रिंग म्हणजे की जिथं काही वेळा काळ्या पैशाचं रूपांतर हे चांगल्या पैशामध्ये केलं जातं मिसगाईड करून, अशा गोष्टींना मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे जसं आपण लॉन्ड्रीत जातो आणि आपले खराब जे कपडे असतात ते धुवायला देतो आणि मग स्वच्छ कपडे इस्त्री करायला घेऊन येतो, अशा प्रकारे काळा पैसा हा स्वच्छ करून गेला जातो. याचा अर्थ त्याला काही धुण्याबिण्याची गरज नाही. काळा पैसा स्वच्छ करणे म्हणजे काय, अनऑडिटेड पैसा असतो. ते वेगवेगळ्या मार्गाने वळून हा पैसा स्वच्छ आहे असं भासवलं जातं. मग असं करण्याचा सुद्धा काही लोक प्रयत्न करत असतात, तर त्यांना आम्ही मदत करणार नाही अशा प्रकारचं आश्वासन या बँकांना, रिझर्व्ह बँकेला द्यावं लागतं. त्याचबरोबरीनं कॉम्बॅटिंग द फायनान्सिंग ऑफ टेररिझम म्हणजे की जे काही दहशतवाद आहेत तर त्यांना, दहशतवाद्यांना फायदा होईल अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची वित्तीय देवाणघेवाण आमच्याकडून होणार नाही, या सर्वाची ग्वाही या परकीय बँकांना द्यावी लागते. या बँका भारतामध्ये भांडवल उभारणी करू शकतात, म्हणजे आपले कर्ज रोखे उभारणी करून काय विकू शकून ते काय करू शकतात, भारतात भांडवल उभारणी करू शकतात. मात्र या बँकांना भारतातील जे स्टॉक एक्सचेंज आहेत की ज्याच्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, यात आपले समभाग विकून भाग भांडवलाची मात्र उभारणी करता येत नाही. आता आपण बघितलं की भारतातल्या ज्या बँका आहेत तर त्यांच्या तुलनेत या परकीय बँकांना सुद्धा सेम नियम फॉलो करावे लागतात. तर भारतातल्या ज्या बँका आहेत तर त्यांना जे एकूण कर्ज त्यांना जे देता येतं त्यापैकी 40% कर्ज त्यांना
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी एक काही क्षेत्रांची एक यादी जाहीर करते. तिला प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग किंवा प्राधान्यक्रम क्षेत्र असं म्हटलं जातं. ह्या प्राधान्यक्रम क्षेत्राला त्या बँकेने समजा 1,000 कोटी रुपयांची कर्ज वाटली तर किमान 40 कोटी रुपयांची कर्ज म्हणजे 40% कर्ज, सॉरी 1,000 कोटींची कर्ज वाटली तर 400 कोटींची कर्ज तिला या प्राधान्यक्रमातील क्षेत्रांना द्यावी लागतात. या प्राधान्यक्रमात काही वेळा छोटे उद्योग असतात, काही वेळा आय टी क्षेत्रातील उद्योग असतात, काही वेळा पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या असतात, शेती असते, अशा अनेक क्षेत्र त्यामध्ये असू शकतात. तर मग त्यांना काय करावं लागतं की 40% हे पतपुरवठा जो आहे तर तो त्यांना या बँकांना सुद्धा अशा क्षेत्रांना करावा लागतो ज्यांचा प्राधान्यक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेला आहे. भारतीय बँकांना असणारा प्राधान्यक्रम आणि परकीय बँकांना असणारा प्राधान्यक्रम हा वेगळा वेगळा असतो. म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची जी लिस्ट आहे तर ती भारतीय बँकांसाठी वेगळी आणि परकीय बँकांसाठी वेगळी. आता ह्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे काय, 80% ऑफ ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ बॅलन्स क्रेडिट ही कुणाला दिली पाहिजे, शेतीला दिली पाहिजे. म्हणजे परकीय बँकांनी सुद्धा शेतीला मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला पाहिजे असं सगळं बंधन त्याच्यावर असतं. त्याचबरोबरीनं 40% ऑफ ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट म्हणजे बँकेच्या एकूण कर्जपैकी 40% कर्ज हे त्यांनी कुणाला दिलं पाहिजे, त्याचबरोबरीनं भारतातले जे लघु आणि मध्यम उद्योग आहेत यांनासुद्धा कर्ज या बँकांनी दिली पाहिजे. एकूण कर्जाच्या जे 40% जे आपल्या प्रायोरिटी सेक्टरला द्यायचे त्या 40%च्या 40% इतकी रक्कम त्यांनी काय केली पाहिजे, लघु आणि मध्यम उद्योगांना दिली पाहिजे. त्याचबरोबरीनं भारतातल्या जे काही निर्यात क्षेत्र आहे त्याला कर्ज दिली पाहिजे. इथे थोडं दिसत नाही आहे, मात्र वीकर सेक्शन्स जे असतात भारतातील जे मागासलेलं क्षेत्र आहे तर अशा सर्व क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचं काम या सगळ्या बँकांनी केलं पाहिजे. आता या प्रकारच्या जी बँक आपल्याकडे येऊ इच्छित आहे तर अशा बँकेने काय केलं पाहिजे, अन ॲप्लिकंट फॉर न्यू WS बँक लायसन्स विल बी रिक्वायर्ड टू फॉरवर्ड अ बिझनेस प्लॅन. त्यांनी काय केलं पाहिजे की आम्ही एका वर्षाच्या आत काय काय करणार आहोत या सगळ्याचा एक बिझनेस प्लॅन आपल्या रिझर्व्ह बँकेला दिला पाहिजे आणि बिझनेस मॉडेल त्यांनी सबमिट केलं पाहिजे आपल्या रिझर्व्ह बँकेला की ते रिअलिस्टिक वास्तववादी असलं पाहिजे आणि वायबल असलं पाहिजे. आणि मग एकदा का या बिझनेस प्लॅनवर लायसन्स दिलं तर त्यांना त्यानुसार वागावंसुद्धा लागतं. त्याचबरोबरीनं एक्झिस्टिंग ब्रँचेस ज्या असतील ज्या परकीय बँकांच्या तर त्यांची सुद्धा कन्व्हर्जन रूपांतर हे होली ओन सबसिडरीज म्हणजे त्याच बँकेच्या मालकीच्या एका उपकंपनीमध्ये जिचा पूर्ण भारतातील व्यवहार हा तिच्या पॅरेंट बँकेपासून वेगळा असेल अशा प्रकारच्या कंपनीमध्ये तिला तयार करावं लागेल. आणि ज्या बँका ऑलरेडी ह्या इथं भारतात अस्तित्वात आहेत त्यांचंसुद्धा रूपांतर याच सर्व नियमांना अधीन राहून त्यांना काय करावं लागेल, भारतामध्ये करावं लागेल. आता ह्याची ॲप्लिकेशन प्रोसिजर काय आहे तर ही ज्या बँकेला अशा प्रकारचं स्टेटस मिळवायचं आहे होली ओन सबसिडी तिने प्रिन्सिपल चीफ जनरल मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ बँकिंग ऑपरेशन्स अँड डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल बँकिंग डिव्हिजन आणि हे ऑफिस त्यांचं मुंबईला आहे तर ह्यांच्याकडे तिला अर्ज करावा लागेल. त्या अर्जानंतर मग या बँकांना काय करता येईल, अशा प्रकारचं लायसन्स मिळेल. आता ही अतिशय लेटेस्ट यादी मी तुमच्यासमोर मांडते 2020मधली. आपण इथं आता बघू शकतो की इथे जर आपण पाहिलं तर भारतामध्ये ज्या परकीय बँका आहेत तर त्या परकीय बँका कोणत्या आहेत तर त्यांची नावं इथे दिलेली आहेत. ऑस्ट्रेलियन न्यूझीलंड बँकिंग ग्रुप याच्या 3 ब्रँचेस भारतात आहे. न्यू ऑस्ट्रेलिया बँक एक ब्रँच आहे, वेस्टपॅक अशा प्रकारे. आता इथं जर बघितलं तुम्ही डॉइश बँक तर ही जर्मनीमधली बँक आहे आणि तिच्या 17 शाखा भारतामध्ये आहेत. BNP परिवास नावाची आणखीन एक बँक आहे तिच्यासुद्धा 8 शाखा आहेत. ही चीनमधली बँक आहे. इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना हिचीसुद्धा एक शाखा भारतामध्ये आहे. आता भारतात जिच्या भरपूर शाखा आहेत अशी महत्त्वाची बँक बघा HSBC बँक तर तिच्यासुद्धा 26 शाखा आहेत.
हिचं मुख्यालय हाँगकाँगला आहे. मी बोलताना म्हणालो की इंग्लंडमध्ये आहे. होतं काय काय कळत नाही इकडं परत आलं आहे तर. त्यानंतर अशा इंडोनेशियामधल्या, जपानमधल्या ह्या बँका दिसत आहेत, मिझू बँक किंवा सुमिटोमो बँक. तर अशा बँका आपल्या इथं आहेत. त्याचबरोबरीनं इकडं जर बघितलं की DBS बँक जी दिसते, तर ही DBS बँकसुद्धा जी सिंगापूरमधली बँक आहे, तर तिच्यासुद्धा भरपूर शाखा आपल्या इथे असल्याच्या आपल्याला दिसून येतं. तर ही देखील एक महत्त्वाची बँक आहे. इथं जर आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसेल ही डॉइश बँक, त्यानंतर HSBC बँक, त्यानंतर BNP परिबास बँक ही जी बँक आहे फ्रान्समधली, तिच्या 8 शाखा आहेत. DBS बँकेच्या 12 शाखा आहेत. त्याचबरोबरीनं सर्वाधिक शाखा या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या आहेत भारतामध्ये. इंग्लंडमधली ही बँक आहे. आणि त्याचबरोबरीनं जर आपण बघितलं तर 35 शाखा या आपल्याकडे सिटी बँकेच्या असल्याच्या सुद्धा आपल्याला दिसून येतं. इथे तुम्हाला दिसतं हे सिटी मॉर्गन. तर त्याचबरोबरीनं जी बँक आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त तिला संकट सामोरा जावं लागलं आणि जिला अमेरिकन सरकारच्या सहयोगाने वाचवण्यात आलं, अशा या JP मॉर्गन चेज बँकेच्या सुद्धा 4 शाखा भारतात आहेत. तर परकीय बँकांच्या भारतातील ज्या एकूण शाखा आहेत, तर त्या ज्या लेटेस्ट माहितीनुसार 286 एवढ्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ज्या शाखा आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार आहेत सगळ्यांना, तर त्या प्रश्नामध्ये हा एक प्रश्न असू शकतो की भारतामधील सर्वाधिक परकीय शाखा असणारी विदेशी बँक कोणती, तर त्याचं उत्तर स्टँडर्ड चार्टर्ड बँक अशा प्रकारचं आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल जे शाखा आहेत त्या आहेत HSBC बँकेच्या, त्यानंतर शाखा आहेत डॉइश बँकेच्या आणि त्यानंतर शाखा आहेत आपल्याकडे DBS नावाच्या बँकेच्या. तर अशा प्रकारे या भारतातल्या काही महत्त्वाच्या विदेशी बँका आणि त्यांचं एकूण नेटवर्क, इथे एक सिटी बँकसुद्धा राहिली होती. तर अशा प्रकारे तुम्ही जरा व्यवस्थित याचा अभ्यास करा या टेबलचा, आणि भारतातल्या प्राधान्यक्रमाने किंवा पहिल्या 5 बँका कोणत्या की ज्यांच्या सर्वाधिक शाखा भारतामध्ये आहेत असा क्रम लावा, तर तो तुम्हाला लावता येऊ शकेल असं मला वाटतं. तर आपण पुढे जाऊया आता. तर आता काही बँका अशा आहेत की मगाशी सांगितलं तुम्हाला की ज्या बँकांचा फक्त काय भारतामध्ये त्यांचं ऑफिस आहे, त्यांना बँकिंग ऑपरेशन ते करत नाही. उदाहरणार्थ इथं आपण दिलेलं आहे की बँक ऑफ मॉन्ट्रियल किंवा बँक ऑफ तैवान, बुसान बँक, कॅक्सेजेल डी डिपॉझिटर्स, DG बँक, गॅसप्रॉम बँक ही रशियन बँक आहे, नॅशनल ऑस्ट्रेलिया बँक, इंटेसा सॅन पावलो. तर ह्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बँका आहेत. तर या सर्व बँका काय करतात, आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जी त्या देशातल्या बँकांशी जे आपले संबंध आहेत, तर त्यांचं एक ऑफिस म्हणून त्या इथे काम करतात. पण यांना भारतामध्ये बँकिंगचे व्यवसाय करायला पूर्ण परवानगी दिलेली नसते. आता यापैकी अनेक बँका आहेत की त्यांचे मोठे मोठे जाहिरातदारसुद्धा आपल्याला असल्याचं दिसतं. आपण जर बघितलं तर एक RBS नावाची बँक आहे, तर ती RBS बँक जी आहे तर ती ची जाहिरात जी आहे तर तो आपला सचिन तेंडुलकर करतो. तर अशा प्रकारे या सगळ्या बँका काम करतात. आता आपण बघूयात भारतातल्या ज्या 10 मोठ्या बँका आहेत, तर त्यांच्या माहिती आपण थोड्या प्रमाणात याच्यामध्ये बघतोय. इंडिया इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड. भारत हा जगातली अनेक ज्या मोठ्या अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहेत त्यांच्यापैकी एक आहे. Hence it didn't come as a surprise when India received the highest foreign direct investment in year 2019-2020. म्हणूनच काय झालं, 2019-20 या सालामध्ये भारताला $65 बिलियन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, आता ही रक्कम ही डॉलर्समध्ये आहे. आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 1 बिलियन म्हणजे किती, 100 कोटी. तर 65 गुणिले 100, तर इतके डॉलर्स आपल्याकडे, इतके कोटी डॉलर्स हे भारताकडे आल्याचं दिसतं. म्हणजे 6,500 कोटी डॉलर्स
आणि त्या 6,500 कोटीला जर आपण 75ने गुणलं तर ती जी रक्कम येईल तर ते 6,500 कोटी गुणिले 75 इतकी जी रक्कम आहे तेवढी रुपयामध्ये भारतामध्ये परदेशातनं गुंतवणूक म्हणून आली. आणि या परकीय गुंतवणुकीमुळं काय होतं, आपला फायदाच होतो, आपल्या देशामध्ये रोजगाराची निर्मिती होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्याला मोठा मान प्राप्त होतो जर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय बँका असतील तर. आता ह्या ज्या वेगवेगळ्या बँका आहेत त्यामध्ये नंबर 1 जी बँक आहे समजा सिटी बँक, तर तिचं सिटी बँक ऑफ न्यूयॉर्क असं तिचं नाव आहे. ही मल्टीनॅशनल बँक आहे आणि तिचं अमेरिकेमध्ये तिची न्यूयॉर्कमध्ये तिची स्थापना आहे आणि तिची स्थापना अतिशय जुनी 1812मध्ये. सिटी बँक इंडिया वॉज इस्टॅब्लिश बॅक इन द इयर 1902. ही सुद्धा बँक जर तुम्ही बघाल भारतामध्ये तिचं अस्तित्व कधी आहे, ब्रिटिशांच्या काळापासून 1902 पासून आहे आणि ती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सेवा भारतात देते. 25 लाखापेक्षा तिचे जास्त म्हणजे कस्टमर्स भारतामध्ये आहेत. तिच्या जवळपास 48 ब्रँचेस इथे दिसत आहेत, मागे थोड्या कमी जास्त दिसत आहेत. त्यानंतर ह्या बँकेमध्ये 7,500पेक्षा जास्त लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. दुसरी बँक स्टँडर्ड चार्टर्ड बँक, तर ही बँकेचं जे मुख्यालय आहे तर ते आपण बघू शकतो लंडनमध्ये आहे. आणि ही जी बँक आहे तर ह्या बँकेने सुद्धा 1858मध्ये भारतामध्ये एंट्री केलेली आहे. सध्या तिच्या 100च्या वरती बँका आहेत आणि या बँका 43 शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. तर सर्वाधिक ब्रँचेस असणारी बँक भारतामध्ये म्हणून काय केलेलं आहे आपण स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला ओळखतो. 2018मध्ये इंटरनॅशनल फायनान्स अवॉर्ड्समध्ये मोस्ट इनोव्हेटिव्ह डिजिटल बँक इन इंडिया, की भारतातील सर्वात प्रयोगशील अशा प्रकारची डिजिटल बँक म्हणून स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला तिला पुरस्कार देण्यात आला होता. HSBC जी आहे तर ती हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन जी आहे तिची भारतातील उपकंपनी आहे. तिचं नाव आहे काय, HSBC इंडिया. आता हे HSBC इंडिया का, तर तिची भारतात तिची उपकंपनी म्हणून स्थापना झालेली आहे. या कंपनीचं भारतातलं मुख्यालय जे आहे तर ते मुंबईला आहे आणि ती वेगवेगळ्या सेवा लोकांना देते, म्हणजे रिटेल बँकिंग देते, पर्सनल बँकिंग, त्यानंतर क्रेडिट कार्ड, लोन अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ही सेवा देते. या बँकेच्या 24पेक्षाही जास्त शाखा भारतामध्ये आहेत आणि 1987मध्ये आपलं पहिलं ATM भारतामध्ये सुरू करण्याचा मान देखील या HSBC बँकेने पटकावलेला आहे. त्यामुळं हाही प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण ह्याच्यावर टेस्ट घेणार आहे तर त्यामध्ये हाही प्रश्न असू शकतो की भारतात पहिलं ATM सुरू करणारी परदेशी बँक कोणती, तर त्याचं उत्तर आहे HSBC बँक असं आहे. आता डॉइश बँकेचं जे रूट्स आहेत तर ते फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये आहे आणि 1980मध्ये तिने काय केलेलं आहे, भारतामध्ये आपला बिझनेस उघडलेला आहे. तिचं भारतातलं मुख्यालय हे मुंबईमध्ये असल्याचं दिसून येतं आणि या बँकेच्या 17पेक्षा जास्त शाखा आपल्याकडे आहेत आणि 11,000पेक्षा जास्त लोकांना डॉइश बँकेने काम दिलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल एवढ्याशा शाखा 17 आणि 11,000पेक्षा लोक जास्त कशी, तर किंवा शाखा 100 आणि 7,500 लोक कसे, तर या बँकेने काय केलेलं आहे, जे वेगवेगळे उद्योग आहेत तर त्या उद्योगांमध्ये किंवा कर्ज देण्यासाठी वेगवेगळे सेल्समॅन ठेवलेले असतात, मॅनेजर्स ठेवलेले असतात. या सर्वांचा समावेश हा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये होत असतो. ठीक आहे. तर पुढची बँक आहे रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड किंवा तिचंच जुनं नाव आहे नॅटवेस्ट PLC. तुम्हाला मी मगाशी सांगत होतो की आपला सचिन तेंडुलकर जो आहे तर तो या RBS बँकेची जाहिरात करतो. तिचं नाव काय आहे, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड. तर या RBS बँकेची जी भारतातली स्थापना आहे तर ती 1921ची आहे आणि ती भारतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देत असते आणि तिच्या 10पेक्षा जास्त ब्रँचेस भारतामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. आता काही वेळा काय होईल की ही माहिती आणि मागच्या टेबलमधली माहिती टॅली होणार नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे काय, तर दोन्ही माहिती या वेगवेगळ्या स्रोतांपासून आलेल्या आहेत आणि ते स्रोत कदाचित मागे पुढे अपडेट झालेले असू शकतील, पण एक जनरल माहिती आपल्याला मिळावी यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. DBS बँक आपण बघितलं की जिची स्थापना डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर असं त्या बँकेचं पूर्ण नाव आहे.
या बँकेचं पूर्ण नाव काय आहे? डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर. आणि जसं तिच्या नावातच आहे तर ती डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर ही सिंगापूरमधली एक बँक आहे आणि भारतात तिची स्थापना 1994मध्ये झाल्याचं दिसून येतं. तिचे भारतातलं हेडक्वार्टर हे मुंबईला आहे आणि 12पेक्षा जास्त तिच्या बँका आपल्याकडे आहे. सिंगापूर हा भारतासाठी सर्वात जवळचं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून आपण त्याकडे पाहतो. यानंतरची बँक आहे बार्कलेज बँक. बार्कलेज बँक काय की 1990पासनं ही बँक काय करते, भारतामध्ये काम करते आणि इंग्लंडमधलीच ही बँक आहे. म्हणजे इंग्लंडमधल्या अनेक मोठ्या बँका भारतात असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये स्टँडर्ड चार्ट बँक आहे किंवा बार्कलेज बँक आहे. तर या बँकेने भारतामध्ये 23,000पेक्षा जास्त लोकांना इथं रोजगार दिलेला आहे. तिच्या भारतामध्ये 7पेक्षा जास्त शाखा आहेत आणि लोन, क्रेडिट कार्ड, ट्रेजरी सोल्युशन आणि इतर अनेक व्यवसाय ते करते. आणखीन एक बँक सांगायची झालं ती म्हणजे बँक ऑफ अमेरिका. तर बँक ऑफ अमेरिकेचं हेडक्वार्टर मुंबईलाच आहे. आपण बघतोय की बहुतांश परकीय बँकांची हेडक्वार्टर हे मुंबईलाच आहेत, त्यांच्या उपकंपन्यांचे, भारतीय उपकंपन्यांचे. याचं कारण काय तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तर ही बँकेत सुद्धा तर आपण बघितलं की 1964मध्ये बँक ऑफ अमेरिकेची भारतामध्ये स्थापना झाली होती, उपकंपनी किंवा तिची पहिली शाखा भारतामध्ये 1964ला उघडलेली होती आणि तेव्हापासनं तिने 5 दशकांपासून भारतामध्ये वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. त्यानंतर बँक ऑफ बहरीन अँड कुवेत ही नव्यानं बँक ऑफ हिचे जे रूट्स आहेत ते मिडल ईस्टमध्ये म्हणजे मध्य आशियामध्ये आहेत. कुवेत नावाचा जो देश आहे तर बँक ऑफ बहरीन अँड कुवेत नावाचं त्या कुवेत देशामधली ही बँक आहे. 1971मध्ये तिची स्थापना बहरीन येथे झाली होती आणि 1986मध्ये या बँकेने भारतामध्ये शाखा उघडली. विशेषतः काय की बरेचसे भारतीय हे मध्य आशियामध्ये म्हणजे गल्फ कंट्रीजमध्ये दुबई असेल किंवा कुवेत असेल, सौदी अरब असेल, इराण, इराक असेल तिकडे काम करतात. तर त्यांच्यासाठी म्हणून त्या बँकेने काय केलं, इथं शाखा उघडलेली आहे की त्यांना त्यांचे पैसे पाठवता येणं सोपं वगैरे जावं म्हणून. तर या बँकेच्या 4पेक्षा जास्त शाखा सध्या आहेत आणि त्या मुंबई, हैदराबाद, अलुवा, केरला आणि दिल्ली. आता बघा केरळमधले सुद्धा खूप भारतातील सर्वाधिक केरळी लोकांनी काय केलेलं आहे, या मध्य आशियामध्ये स्थलांतर केलेलं आहे. विशेषतः नर्सिंग याच्या क्षेत्रामध्ये केरळमधल्या मुलींनी या गल्फ कंट्रीमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये स्थलांतर केलेलं आहे. तर त्या लोकांनी सुद्धा त्यांना सेवा देता यावी, त्यांना पैशाची पाठवणी आपल्या मायदेशी करता यावी यासाठी ही बँक काम करते. दोहा बँक 2014मध्ये स्थापन झालेली ही जी दोहा बँक आहे तर या दोहा बँकेने भारतामध्ये काय केलेलं आहे, आपली शाखा उघडलेली आहे. ओरिजिनली तिचं जे हेडक्वार्टर आहे ते कतारमध्ये आहे आणि तिने सुद्धा मुंबई, चेन्नई आणि कोची, बघा इथे सुद्धा कोची हे शहरसुद्धा केरळमध्ये येते. तर अशा प्रकारे परदेशी बँकांनी केरळवर बऱ्यापैकी फोकस केल्याचं आपल्याला दिसतं. याचं कारण काय की तिथून मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर परदेशामध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारे या सगळ्या बँका काम करत असतात. खालच्या बाजूला हे जे mymoneymantra.com इथून मी ही सर्व माहिती घेतलेली आहे. तो स्रोतही मी तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आपली काळजी घ्या, घरी राहा आणि अभ्यास करा. तर इथे मी तुम्हाला रेफरन्सेस दिलेले आहेत. हे GK टुडे, ते फॉरेन बँक्स इन इंडिया, त्यानंतर इकॉनॉमिक टाइम्स, वेगवेगळ्या पेपर्समधनं ही कात्रणं तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आणि मागे तुम्हाला जे मनी मंत्र दिलेलं आहे तर त्यानुसार सुद्धा इथं जी दिलेली लिंक ह्याच्यावरून सुद्धा मी माहिती घेतलेली आहे. तर त्याच्याही मागे जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मी त्याचे स्रोत दिलेले आहेत माहितीचे. तर ते माहितीचे इथे खाली तर GK टुडे, फॉरेन बँक्स इन इंडिया, ते इथं अशा प्रकारे हा स्रोतसुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन आपल्या या बँकांची रचना बघू शकता. तर मला वाटतं आपण आज इथं थांबूयात. याबरोबरच आपलं जे पहिलं प्रकरण आहे की जे भारतातील बँकांविषयीचं आहे तर ते प्रकरण पूर्णपणे संपतं. ह्याच्या ज्या मराठी आणि इंग्रजीमधल्या नोट्स आहेत तर त्या मी आपल्या गुगल क्लासरूमवर अपलोड केलेल्या आहे आणि हे लेक्चर देखील मी आज आपल्या गुगल क्लासरूमवर देखील अपलोड करत आहे आणि याची लिंक आपल्या व्हॉट्सॲपवर सुद्धा दिली जाणार आहे. तर घरी राहा, स्वतःची काळजी घ्या, बाहेर फिरू नका
बारामतीतलं लॉकडाऊन कदाचित आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तर आजूबाजूला योग्य काळजी घेऊन फिरा. चालेल, थांबूयात आपण इथे.